कतरा स्टेशनला आता आम्ही उतरलेले आहेत. इकडून आता आम्ही हॉटेलवर जाणार आहेत आणि तिकडून मग रात्री जेवून वैष्णोदेवीच्या प्रवासाला निघणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये आलेले आहेत. आमचं हॉटेल तुम्ही बाहेरून बघू शकता. बघा किती छान दिसतंय हॉटेल. आता आपण हॉटेलच्या मध्ये जातोय. बघा हॉटेलची एंट्री बघा तुम्ही. खूप छान आहे, एकदम मोठं पण आहे. तुम्हाला आता रूम दाखवतो. आम्ही आता आमच्या रूममध्ये आलेलो आहे. बघा बेड, आमची रूम बघा तुम्ही. बाजूला सोफा पण आहे, मस्त ड्रिंक्स वगैरे करू शकतो आपण इकडे. रूम बघा आपली, एकदम सिंपल आहे आणि एकदम साधे. हॉटेलमध्ये आल्यावर आम्ही आता फ्रेश होऊन तयारी वगैरे केली आहे. आता आम्ही खाली डिनरसाठी जात आहेत. आता डिनरसाठी काय आहे, आपल्याला व्हेजच असेल, कारण आपण आता देवीच्या दर्शनाला जाणार आहेत आणि पूर्ण रात्रभर आपण देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. आम्ही आता इथे डिनरसाठी आलेले आहेत. हे बघा सगळेजण डिनर करत आहे. बघा डिनरसाठी काय काय आपण बघूया आता इकडे. बघा रोट्या एकदम गरम आहेत, चपात्या बघू शकता तुम्ही. बघा राईस आहे, डाळ आहे, पनीरची भाजी आहे. बघा पुलावचं आपलं फ्लावरची भाजी आहे बघा. आणि आता इकडे आपल्याला खीर पण आहे, म्हणजे जेवल्यानंतर खाण्यासाठी खीर पण आहे. आता मी इकडून आपलं जेवण घेतो. मी आता इकडून आपल्या जेवणासाठी गरम गरम 2 चपात्या घेत आहे. त्याच्यानंतर थोडं राईस लागतं मला, कारण राईसशिवाय मी जेवत नाही. त्याच्यानंतर ही मुगाची भाजी आहे, थोडी टाकतो. थोडी पनीरची भाजी पण घेतो. एकदम थोडं हलकं जेवूया, कारण आपल्याला पूर्ण रात्रभर वर चढायचं आहे देवीच्या दर्शनासाठी. आता इकडे फ्लावरची भाजी आहे, ती घेतो थोडीशी, म्हणजे कम्फर्टेबल होईल खाण्यासाठी. सगळं लाईटलीच घेतो. आता आपल्याला खीर घेतो जेवल्यानंतर खाण्यासाठी. आता आम्ही इथून डिनर करून वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी निघालेले आहेत. पहिले तिकडे खाली जाऊन आम्ही आधार कार्ड वगैरे देऊन सगळे पास वगैरे बनवणार आहेत. मग तिकडे पुढे जाऊन आपण यात्रेला सुरुवात करणार आहे. मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, तुम्ही बघत राहा. वैष्णोदेवी माता मंदिराच्या पायथ्याशी सुरुवातीला एक मंदिर आहे, तिथूनच आपण दर्शनाला सुरुवात करणार आहे. रात्रीचे 9:15 वाजले आहेत आणि आम्ही आता देवीच्या दर्शनासाठी सुरुवात केलेली आहे. जोर से बोलो, सारे बोलो, प्यार से बोलो. आमचा प्रवास सुखासमाधाने हो, हीच आई वैष्णवी माताकडे प्रार्थना आहे. आता आम्ही सर्वांनी प्रवासाला सुरुवात केलेली आहे वैष्णवी मातेच्या. जाता आता आमच्याकडे लहान मुलं आहेत म्हणून त्यांच्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गाड्या घेतल्या आहेत. हे बघा या गाड्या आहेत. सर्वजण गाड्या घेऊन आता आम्ही चाललेले आहेत, कारण लहान मुलांना चालायला त्रास होतो म्हणून ते आता गाडीत बसणार आणि मग आम्ही हळूहळू त्यांच्या मागे जाणार. बघूयात आपल्याला किती वेळ लागतो ते. ह्या गाड्या नसल्या तर लहान मुलांना दर्शनासाठी नेणे खूप कठीण आहे, त्यामुळे तुम्ही कधी गेलेत तर अशा गाड्या चालता चालता मध्येच इकडे थांबलेले आहेत, कारण चढण आपली एकदम अशी वर आहे आणि थोडं थकलेलं आहे. बघा एवढी थंडी आहे, पण इकडे घाम किती आलेला आहे तुम्ही बघू शकता. भरपूर घाम. आमची लहान मुलं पण इकडे आहेत, त्यांना गाड्या केलेल्या आहेत, तुम्हाला मी दाखवलेल्या अगोदरच.
और स्लाइड होता है वर आपल्याला 4 तास चालायलाच आहे. तुम्हाला पण कोणाला यायचं असेल लहान मुलांना घेऊन तर तुम्हाला गाडीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला वाटेल मी चालत घेऊन जाईल पण तसं काही नाही आहे. इकडे तुम्हाला गाडी घ्यायलाच लागेल आणि गाडीशिवाय पर्याय नाही आहे. मित्रांनो अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आम्ही आता पार केलेलं आहे आणि आता मी काठ्या पण घेतलेल्या आहे बघा. काठ्याशिवाय तुम्हाला आधार नाही आहे. काठी असल्यावर चढायला पण चांगलं वाटतं आणि एकदम कम्फर्टेबल पण वाटतं. म्हणून तुम्ही आले तर काठ्या अवश्य घ्या आणि लहान मुलांसाठी गाड्या पण घ्या. त्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर तुम्ही चढू पण शकत नाही. एवढं वर आहे वैष्णवी मातेचं मंदिर. आम्ही तर अजून अर्ध्या तास पोचलेले आहेत तरी एवढे थकलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी बोलताना किती हे करतो ते. खूप थकलेला आहे मी. हा बघा रस्ता असा पूर्ण चढणीचा आहे. आपल्याला वर पण तसंच चढायचं आहे. वाटतं तेवढं सोपं नाही आहे. बघा अजून एक चढण आली. खूप वर जायचं अजून आपल्याला. वैष्णवी मातेच्या कृपेने बघा अशी चढण पण आपण पार करण्यात यशस्वी होत आहेत. कारण आईने आपल्याला बोलवलेलं आहे. तेव्हाच आपण मुंबईवरून वैष्णोदेवीची यात्रा करण्यासाठी आलेले आहेत. आई बोलवते तेव्हाच ही यात्रा आपल्यासाठी शक्य आहे. नाहीतर आपण ही यात्रा पूर्ण करू शकत नाही असं येथील श्रद्धाळू लोकांचं म्हणणं आहे. आणि ते खरंच एकदम सत्य परिस्थिती आहे. ही बघा कशी वरपर्यंत चढण आहे आणि पूर्ण आपली चढणच आहे. जाताना चढण आहे, येताना सगळीकडून उतरण आहे. जातानाच खूप त्रास होत आहे. येताना एवढं काय वाटणार नाही. जातानाच आमची हालत खराब झाली. कारण आपण मुंबईची माणसं, आपण समुद्रात राहणारी माणसं, आपल्याला या अशा रस्त्याची सवय नाही आहे म्हणून आपल्याला त्रास होतो. हे बघा कृषीसाठी गाडी केली आहे. त्यांचे मित्र पण वाटेत भेटले आहेत. ते पण थकले आहेत. एकमेकांशी गप्पा करत आहे. सुरभी पण आहे ती पण थकली आहे बघा. काठीचा आज आधार आहे आपल्याला. थकलेले आहे आम्ही खूप. एका जागेवर उभे आहेत. कृषी पण गाडीत आहे बघा. खूप थकलेला आहे. प्रवास अडचणीचा आहे पण आपल्याला आईने बोलवलं आहे आपण जाणारच. आईची श्रद्धा आहे. आपल्याला ह्या रस्त्याची सवय नाही आहे. आपण समुद्रावरील माणसं, गावातली माणसं. चला तरी आपला प्रवास चालू राखूया. जोर से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. आपण अर्ध अंतर पार केलं असेल. तुम्ही मंदिराच्या खालचा व्ह्यू बघू शकता. किती छान वाटतंय बघा. खूप खाली आहे ते. तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी जवळ वाटत असेल खूप खाली आहे. तुम्ही पण सगळ्यांनी वैष्णवी मातेचं दर्शन नक्कीच घ्या. जोर से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. प्यार से बोलो जय माता दी. मिलकर बोलो जय माता दी. आपल्याला तर देवाने 2 पाय दिलेले आहेत तरी आपण थकलेले आहेत. पण माता वैष्णोदेवीचा भक्त बघा कसा पायाने अपंग आहे तरी कसा जिद्दीने आणि चिकाटीने चाललेला आहे आणि एवढ्या वर आलेला आहे. ही फक्त देवीचीच कृपा आहे. आपल्यासारखे पायापासून थकू शकतात तर अशा जिद्दीला आपण खरंच सलाम. रात्री 9:15 वाजता प्रवासाला सुरुवात केली होती. आता रात्रीचे 12:37 झालेले आहेत. आम्ही सुरुवातीला 40 जण होते. आता मी आणि कृष्ण आम्ही फक्त 2 जणच आहेत. बाकीचे कुठे आहेत म्हणजे तुम्ही विचार करा की चालून किती थकले असतील. कोणी पुढे आहेत तर कोणी मागे आहेत. असे आम्ही हळूहळू सगळे चाललेले आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळा शेवटपर्यंत दाखवतो. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. खूप थकलेला आहे तर मी बसलेला आहे इकडे. आता थोडा वेळ बसायला लागेल. अजून खूप लांब आहे प्रवास आहे अजून लांबचा खूप. थोडा वेळ आराम करायला लागेल. हळूहळू जाऊ. देवीने आपल्याला बोलवलं आहे तर आपण नक्कीच देवीचं दर्शन घेणार. रात्रीचे 2:45 वाजलेले आहेत आणि आपल्याला आई वैष्णव मातेचं मंदिर दिसत आहे इकडून. तुम्ही बघा
मी तुम्हाला दाखवतो, बॅक साईडनं दाखवतो थांबा. हे बघा, लांबून आपल्याला मंदिर दिसायला सुरुवात झालेली आहे. मंदिर दिसल्यावर सोबतच जो अंगात थकवा होता तो सगळा निघून गेलेला आहे आणि आता अंगात जोश आलेला आहे मंदिर बघून. ही सगळी माता वैष्णोदेवीचीच कृपा आहे. मंदिराचा एकदम जवळून व्ह्यू आहे. दुसरीकडून आपल्याला कुठून काय फोटो वगैरे काढायला तशी जागा भेटलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता मंदिर एकदम कसं लाईटिंगने चकचकीत आहे बघा. खूप छान वाटतं एकदम जवळून आणि वेगळीच फिलिंग आलेली आहे इकडे येऊन. मंदिरात मोबाईल वगैरे न्यायला काय अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला देवीचे दर्शन दाखवू शकत नाही. तर आता आपण दर्शन झाल्यानंतर भेटूया. मंदिराचं आपलं वैष्णवी मातेचं दर्शन एकदम सुखरूपरित्या झालेलं आहे आणि आता आपण इकडून घरी जात आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा वैष्णवी मातेचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून कळवा. पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.